तू एकदम तोंडावर टाकल्यावर कसं काय येणार आहे मन आहे काय मोर्चा दीपक पाठीमागे घे थोडं. परत मूक मोर्चा काढणार आहात, नेमकं काय पुढचा आपला स्टँड असणार आहे? एक सामान्य घरातला माणूस या गुंडशाही विरुद्ध जेव्हा उभा राहतो आणि त्याला काय शिक्षा भेटते हे आपण पाहतो आहे इथे. म्हणजे इतके यांची गुंडगिरी दादागिरी वाढलेली आहे की यांच्या विरुद्ध कोणी सामान्य माणसाने उभंही राहू नये अशी यांची दहशत आहे. काही कारण नव्हतं, काही गोष्ट एवढं मोठं भांडण करायचं, कोयत्याने वार करायची काही गरज नव्हती. एका ठिकाणी पूजेला गेले असताना त्यांनी तू आमच्या विरोधात उभा राहतोस एवढी तुझी हिंमत, हा तुझी लायकी आहे का, असं बोलत बोलत त्यांना मारलं गेलंय. म्हणजे गुंड ही शाही किती वाढली हे आपण बघितलं पाहिजे. यांना किती त्या सत्तेचा माज आलाय ना हे बघितलं पाहिजे. हे कशामुळे करतात, कोणाच्या जीवावर करतात हे पण बघितलं पाहिजे. यांनी आतापर्यंत व्याजाचा धंदा लावून व्याजाने पैसे कमवून लोकांच्या प्रॉपर्ट्या जमिनी अडकून हे गब्बर झालेले आहेत. त्यामुळे ह्यांना हे पैशापुढे हे कोणाला जुमानत नाही आणि त्यांना असं वाटतं पैसा म्हणजे सर्वस्व आहे, म्हणजे आमच्यासमोर कोणी उभं राहू नये अशी दडपशाही निर्माण करून इथे परत तोच सर्व करावं, तेच व्याजाचा धंदा, तेच दडपशाही, तेच गुंडगिरी, तेच भ्रष्टाचार करावं यासाठी सगळं यांचं हे सगळं चालू होतं. आणि एक सामान्य घरातला माणूस एखादा उठतो आणि ह्या सगळ्या विषयाविरुद्ध उभा राहतो, त्याला कसा दाबला पाहिजे. माझं एवढंच म्हणणं आहे, मी जास्ती बोलू नाही शकत, पण एवढंच सांगेन की हा जो अत्याचार झालेला आहे आणि हे जे दादागिरी जी चालू आहे त्याच्यावर मला जस्टिस मिळालं पाहिजे. हे चुकीचं आहे. सर्वसामान्य माणसांनी येऊन उभं पण नाही राहायचं उमेदवारीसाठी. हे असं झालं की तुम्ही सर्वसामान्य माणसं उभे राहतायत आणि त्यांना तुम्ही दाबतायत धमकी देऊन किंवा जे काही मारहाण करून त्यांचं तुम्ही, म्हणजे त्या माणसाला पूर्ण तुम्ही, मला बोलता नाही येणार, फक्त जस्टिस द्या एवढंच मला. माझी एवढीच मागणी आहे की ज्याने गुन्हा केलाय त्याला अटक व्हायलाच पाहिजे, तरच आम्हाला जस्टिस मिळेल.